परत येऊया देशमुख साहेब. पण मला थोडंसं परत मागे जायचं आहे. यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर अँटिलियासमोर स्फोटकं लावणे हा एक गंभीर आरोप होता. दुसरा आहे मनसुख हिरेन नावाची व्यक्ती जी त्या केसमध्ये होती, ज्यांची गाडी वापरली गेली होती, त्याची अचानकपणे हत्या होणं फार गंभीर घटना आहे. म्हणजे देशातल्या एक फार मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटकं लावणं, त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यानंतर त्या इन्व्हॉल्व असलेल्या व्यक्तीची त्याच्यामध्ये हत्या होणं, आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्या पोलीस दलाचेच प्रमुख तुम्ही म्हणताय की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. धक्कादायक. एक मुंबईसारख्या शहराचा पोलीस आयुक्त अशा पद्धतीनं कृत्य करू शकतो, अशा पद्धतीनं या प्रकरणाचा मास्टरमाइंड असू शकतो, हेच धक्कादायक आहे. पण असं मी तेव्हा आरोप केला गेला, कारण त्या काळात मी बऱ्याच याच्याबद्दल रिपोर्टिंग केलं होतं की राज्याचा गृह खात्याचा वचकच नव्हता का, की इतकी महत्त्वाची घटना होते आणि राज्याच्या गृह खात्याला कंट्रोल नव्हता की कमिशनर सारखी व्यक्ती, कमिशनरच्या पदावर बसलेली व्यक्ती जर अशा कृत्यांमध्ये इन्व्हॉल्ड असेल तर मग गृह खात्याचं वचक नव्हतं. वचकची याच्यात नाही की एखादा अधिकारी जर चुकीचं करत असेल तर काय संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट चुकीचं आहे असं नाही. पोलीस अधिकारी आमचे अतिशय चांगले आहेत, पण एखादा अधिकारी निघतो की जसं अशा पद्धतीचे कृत्य करण्यासाठी तो धजावतो. आता पोलीस कमिशनर सारखा माणूस अशा पद्धतीचं कृत्य करतो आणि म्हणून आम्ही त्याला सस्पेंड केलं. सरकारने लगेच त्याला सस्पेंड केलं त्यांनी अशा पद्धतीची हे केल्यानंतर. आणि महाराष्ट्राचं पोलीस हे अतिशय चांगलं आहे. महाराष्ट्राच्या पोलीसचं संपूर्ण देशामध्ये नाव आहे. पण एखादा असा अधिकारी जो आहे त्याच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलिसांवर एक प्रकारचा दबाव लागतो. आणि म्हणून आम्ही त्याच्यावर कडक कारवाई केली आणि त्याच्यावर कडक कारवाई केल्यानंतर तो साहजिकच दुखावलाय असं पाहून मग काही राजकीय पक्षांनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला सरकार पाडण्यासाठी बोलायला लावलं.